सुरवाणी ज्ञान मंदिर संस्कृत पाठशाळा ठाणे यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेतील 17वे पुष्प आपण यंदा गुंफत आहोत. या महिन्यात गुंफत आहोत. या महिन्याचे आपले व्याख्याते आहेत डॉक्टर विकास सचिन. गेली 48 वर्ष सर वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत आहेत आणि अनेक संस्थांच्या वर ते अध्यक्ष उपाध्यक्ष असे म्हणून पण काम पाहतात. जाणीव या ठाण्याच्या संस्थेचे ते कार्यकर्ते असून अध्यक्ष या नात्याने त्यांनी आदिवासी विकासासाठी कायमच ते प्रयत्नशील राहिले आहेत. याशिवाय एन्व्हायरो विजिल या संस्थेच्या माध्यमातून समाज पर्यावरणाबाबत लोकजागृतीचे उपक्रम राबवले जातात. त्यात त्यांचा सहभाग असतो, म्हणजे ते राबवतात. ठाण्यातील जे हॉस्पिटल्स आहेत तर या हॉस्पिटल मधला घातक घनकचरा याचं योग्य व्यवस्थापन करण्याचे काम गेली 19 वर्ष ते करत आहेत. आणि एन्व्हायरो विजिल या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष आहेत. शिवाय सुरवाणी ज्ञान मंदिरचे पण ते अध्यक्ष या नात्याने कार्यरत आहेत. आणि सुरवाणीच्या सर्वच कार्यक्रमांना ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देतात. नेहमीच ते मला खूपच चांगला सपोर्ट करतात. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाच्या अनुभवाच्या जोरावर कोरोनाची औषधांशिवाय कसा मुकाबला करावा त्याबद्दल आपण आज त्यांच्याकडून ऐकणार आहोत. यापुढे सरांना विनंती करते त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. गेली 2-3 वर्ष आपण करोना हे नाव सातत्याने ऐकून बहुतेक त्या नावाचा आणि डॉक्टरांचा देखील खूप धसका घेतलेला आहे. तरी देखील तुम्ही सर्व इथे गोळा झालेले आहात. तर तुमच्याशी या विषयावर गप्पा माराव्यात आता मी सर्व इथे आलेलो आहे. खर तर मला फक्त करोनावरती बोलायचंच नाही. करोनाच्या काळात एक महत्वाची गोष्ट अशी झाली की आपल्याला पहिल्यांदाच असं लक्षात आलं की औषध आपण विकत घेऊ शकतो पण आरोग्य काही विकत घेऊ शकत नाही. आणि ते आरोग्य सातत्याने राखण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. रोग नेमका कुठून निर्माण होतो याबद्दल चरकांनी असं म्हटलेलं आहे की रोगाची सुरुवात नेहमीच प्रज्ञापराधापासून होते. प्रज्ञापराध म्हणजे चुकीचा विचार. चुकीचा विचार केला की चुकीचं आचरण होतं. चुकीचं आचरण झालं की असात्म्य इंद्रियांचा संयोग होतो. याचा अर्थ आपल्या शरीराला हानिकारक असलेल्या गोष्टींशी शरीराचा संबंध येतो. उदाहरणार्थ रस्त्यावर पाणीपुरी खाणं. आणि हा हानिकारक संबंध आल्यानंतर रोगनिर्मितीला सुरुवात होते. अर्थात रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही रोग हे जन्मतः असतात तर काही जन्मानंतर होतात. जन्मानंतर होणाऱ्या रोगांपैकी काही रोग आपल्या शरीरात तयार होत असतात. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह हे आपल्या शरीरात तयार होतात. तर जंतूंमुळे होणारे रोग हे बाहेरून येत असतात. त्याला आयुर्वेदामध्ये आगंतुक व्याधी असं म्हटलेलं आहे. बहुतेक सगळे जंतूंनी होणारे रोग हे आगंतुक रोग आहेत. पण रोगजंतूंबद्दल पूर्वी माहितीच नव्हती आणि त्या काळात मात्र अनेक लोक मृत्युमुखी पडत होती. त्याचं कारण कोणाला कळत नाही, तेव्हा कळत नव्हतं. आणि सुमारे 16व्या शतकामध्ये डॉक्टर सेमेल्विस नावाच्या ऑस्ट्रियन डॉक्टरनी असा एक अंदाज व्यक्त केला की असे काही अत्यंत सूक्ष्म जीव असावे की ज्यामुळे रोगनिर्मिती होते. कुठलाही समाज हा नवीन विचार स्वीकारायला कधीच तयार नसतो.
तो रुचायला पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे डॉक्टर सेमेल्विस याची त्यावेळेला हेटाळणी केली गेली आणि त्याला हॉस्पिटलच्या कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर जवळजवळ 1 शतकानंतर जेव्हा मायक्रोस्कोप शोधला गेला तेव्हा रोगजंतूंचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला झालं आणि मग तो बिचारा माणूस 100 वर्षापूर्वी जो दिवंगत झाला होता तो किती थोर पुरुष होता हे वैद्यकीय व्यवसायातल्या सर्वांना कळलं आणि त्यामुळे समाजातल्या देखील सर्वांना कळलं. पण शत्रू कोण आहे हे ओळखून भागणार नव्हतं, तर त्याच्याशी सामना करणं गरजेचं होतं आणि पुढच्या काळात त्याच्यावर अनेक प्रतिजीविक अशी औषधं निघाली, लसी निघाल्या, अनेक रोग हे आटोक्यात आले, बालमृत्यू कमी झाले, तरुण वयात होणारे मृत्यू कमी झाले, एकूणच मृत्यू दर कमी झाला. पण त्यामुळे जणू घड्याळाचा लंबक एका दिशेने दुसऱ्या दिशेला सरकला. म्हणजे एकेकाळी ज्या समाजाला रोगजंतूंमुळे रोग होतो हे मान्यच नव्हतं, त्याच समाजामुळे जणू फक्त रोगजंतूंमुळेच रोग होतो अशी भावना रुजली आणि ती आज तागायत कायम आहे. प्रत्यक्षात कसं असतं का ते आपण पाहूया. प्रत्यक्षात आपल्या शरीरामध्ये अनेक रोगजंतू नेहमी असतात जे आपल्याला हानिकारक नसतात. उदाहरणार्थ आपल्या तोंडामध्ये रोगजंतू असतात, आपल्या हातावर रोगजंतू असतात, आपल्या नाकात रोगजंतू असतात. ते सहजीवी असतात, त्याला कमेन्सल्स असं म्हणतात. ते सहजीवी म्हणून सुखाने जगत असतात. आता हे नुसतेच सहजीवी झाले पोट भाडे करून, पण काही तर उपकारक जे रोगजंतू आहेत ते आपल्या मोठ्या आतड्यात घर करून राहत असतात आणि अनेक रोगजंतूंचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि अन्न पचनाकरता देखील आपल्याला मदत करतात. आता हे सांगितल्यानंतर त्याची संख्या किती असेल असं तुम्हाला वाटतं? तर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपल्या शरीरात ज्या लाखो किंवा कोट्यावधी पेशी आहेत त्याच्याहूनही जास्त संख्येने ते रोगजंतू, उपकारक रोगजंतू आपल्या मोठ्या आतड्यात घर करून राहिलेले आणि ते आपल्या शरीराच्या हिताकरता एवढी महत्वाची कामगिरी बजावतात की आयुर्वेदात या रोगजंतूंबद्दल माहिती नसून देखील आपल्या तेव्हाच्या वैद्यक शास्त्रांनी हे हेरलं होतं आणि त्यामुळेच आतड्याला महास्त्रोतस असं नाव दिलेलं आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आयुर्वेदामध्ये वैद्य मंडळी ही पोटाच्या आरोग्याकडे हमखास लक्ष देताना दिसतात आणि आता मात्र आधुनिक वैद्यकाचं देखील लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की सर्वच रोगजंतू काही हानिकारक नसतात, पण हानिकारक रोगजंतू असतात यात काही वाद नाही. त्यातल्या अनेकांवर आपण मात केली हेही सत्य आहे. आणि अशा सर्व पार्श्वभूमीवरती आपण हा नवीन जो रोगजंतू आपल्या समोर आला त्याचं नाव कोविड किंवा कोरोना असं होतं. तो कुठेतरी चीनमध्ये जन्माला आला आणि पूर्वीच्या काळी सर्व साथीचे रोग त्यांचा प्रचार प्रसार हा स्थानिक होत होता. पण आजच्या काळात प्रवास वाढला, विमान प्रवास वाढला, सर्व लोकांचं जगभर येणं जाणं सुरू झालं आणि त्यामुळे अतिशय वेगाने हा रोग सगळीकडे पसरला. म्हणजे तो पसरण्यामध्ये देखील बदललेला मानवी व्यवहार कारणीभूत आहे. तसंच हा रोग जंतू आला कुठून? आपल्याला माहित आहे की तो वटवाघळातून आला. आता वटवाघळ भारतात नाहीत का? मग भारतामध्ये का नाही असे रोग प्रसरत? तर चीन सारख्या देशात एकेकाळी अन्नाचं दुर्भिक्ष असल्यामुळे 2 गोष्टी घडल्या. जंगल तोड करत करत माणसांनी वटवाघळांचं घर किंवा अधिवास आकुंचित केला आणि त्यामुळे माणसांचा वटवाघळांशी संबंध यायला लागला. इतकंच नाही तर माणसांनी त्याचं भक्ष्य केलं
आणि त्यामुळे वटवाघळांच्या शरीरामध्ये सुखाने नांदत असलेला म्हणजे वटवाघळांकरता कमेन्सल किंवा सहजीवी असणारा हा रोगजंतू माणसामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा माणसाच्या शरीराला मात्र तो घातक ठरायला लागला. आता त्याचं रूप कसं आहे ते आपण सर्वांनी अनेक वेळा आपल्या टीव्हीवर वगैरे बघितलेलं आहे. पण ते रूप बघण्याकरता आपल्याला काय बरं करायला लागतं तर सामान्यतः जे जंतू असतात ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघता येतात. मायक्रोस्कोप खाली काही पट आपण तो रोगजंतू मोठा करतो आणि बघतो. पण हा बेटिया एवढा लहान आहे की त्याला 50,000 पट मोठा केला तरच तो दिसतो आणि मग त्याकरता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरणं गरजेचं होतं. आता कल्पना करा 50,000 पट मोठा केल्यावर जो जेमतेम दिसतो तो किती सूक्ष्म असेल. त्याच्या सूक्ष्मतेचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी हा आकडा सांगितला. आणि तो शरीरात शिरल्यावर काय होतं तर शरीराची संरक्षण व्यवस्था ही जागी होते. संरक्षण व्यवस्था जी आहे शरीराची ती 2 प्रकारची आहे मुख्यतः. आपल्याकडे कसं की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा पोलीस असतात जे सतत कामात असतात. सैन्य कामात सतत नसतं, सैन्य सतत लढाई करत नसतं. तसंच आपल्या शरीरात काही ज्या यंत्रणा आहेत ज्या सतत कामात असतात. उदाहरणार्थ नाकातले केस आपल्याला वाटेल ते फक्त त्रासदायक आहेत पण तसं नाही आहे तर हवा गाळण्याचं काम ते करत असतात. पोटातलं ऍसिड हे फक्त पोट दुखीला कारणीभूत नाही ठरत तर पोटात जाणाऱ्या सर्व घातक रोगजंतूंचा ते नाश करतं. डोळ्यात अश्रू काही फक्त दुःख झाल्यामुळे येतात म्हणून नाही निसर्गाने निर्माण केले तर त्याच्यामध्ये लायसोझाईम नावाचं एक द्रव्य असतं जे डोळ्यात शिरणाऱ्या जंतूंचा सामना करत असतं. आणि ह्या सर्व किंवा आपली त्वचा बघा, आपल्या त्वचेवर अनेक रोगजंतू असतात पण आपली त्वचा त्याला आतमध्ये येऊन देत नाही. ती एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखं काम करते. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रतिबंधक उपायांना दाद न देता एखादा रोगजंतू पुढे सरकतो आणि तोच रोग निर्माण करायला सुरुवात करतो. आता आपल्या स्वरूप जे आपण पाहिलेलं आहे ते कोरोनाचं तर छान गोंडस दिसतं आणि त्याच्यावरती जे काटे आहेत ते राजमुकुटासारखे दिसतात म्हणून त्याला कोरोना असं नाव पडलंय. पण तो राजमुकुटातले जे काटे आहेत ना ते काम करत असतात एक खास त्याच्याकरता. ते काम कुठल्या प्रकारचं करतात तर एक काटे एखाद्या किल्लीसारखे असतात आणि आपल्या पेशींवरती एक जागा असते म्हणजे एखाद्या किल्ल्याला जसा दरवाजा असावा आणि दरवाजा बंद केल्यानंतर एखादं कुलूप असावं तसं आपल्या पेशींची रचना असते. आणि मग ही किल्ली नेमकी कुठल्या पेशीत बसेल ती पेशी शोधत शोधत हा रोगजंतू पुढे जातो. आणि सुरुवातीच्या काळात आणि अजून कोरोनाचं मुख्य लक्ष ही आपली फुफ्फुस होती. कारण आपल्या फुफ्फुसातल्या ज्या पेशी आहेत त्याच्यावरचं जे कुलूप आहे त्या कुलपामध्ये चपखल बसतील अशी ही चावी त्या कोरोनाला सापडलेली आहे किंवा निसर्गाने त्याला बहाल केलेली आहे. आणि त्यामुळे त्या चावीचा उपयोग करून या कोरोनाने आपल्या फुफ्फुसातल्या पेशींमध्ये प्रवेश केला. फुफ्फुसातल्या पेशींमध्ये प्रवेश करून तो थांबला नाही पण त्याच्या पूर्वी काही गोष्टी घडल्या होत्या. तर तो इथपर्यंत येण्यापूर्वीच आपली जी काही संरक्षण व्यवस्था होती ती जागी झाली होती. आपली संरक्षण व्यवस्था जी आहे जी जागृत किंवा आपण ज्याला मिलिटरी म्हणू अशा प्रकारची आहे. त्याचे 2 घटक आहेत. एक घटक आहे तो म्हणजे पेशींचा घटक ज्याला आपण पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो आणि दुसरा आहे ती त्या सैन्य दलाकडे असणारी अस्त्र त्याला अँटीबॉडीज असं म्हणतात. आणि ह्या सुरुवातीच्या हल्ल्यामध्ये जेव्हा
आपल्या ह्या पेशींना लक्षात येतं की हा काहीतरी वेगळा रोग आहे, हा आपल्या जुन्या अस्त्रांना दाद देत नाहीये, तेव्हा ह्या पेशी आपल्या शरीराला सावध राहण्याचा सल्ला देतात. आणि मग ह्या सावधपणाच्या सल्ल्यातून पुढची जे साखळी सुरू होते, त्या साखळीतून नव्या प्रकारची अस्त्र बनवायला सुरुवात होते आणि त्या अस्त्रांना अँटीबॉडीज असं म्हणतात. यापूर्वी आपल्या शरीरावर अनेक हल्ले झालेले असतात, ते आपण परतवून लावलेले असतात आणि त्यामुळे ते जे कोणी जंतू असतील त्यांना मारण्याकरता अत्यंत चपखल अशी अस्त्र आपल्या शरीराने पूर्वीच निर्माण करून ठेवलेली असतात. आणि त्या अँटीबॉडीज असल्यामुळेच आपल्याला अनेक रोग होत नाही. कारण जेव्हा जेव्हा असा रोगजंतू जो पूर्वी शरीरामध्ये आलेला आहे किंवा ज्याची लस आपण पूर्वी टोचून घेतलेली आहे, तो आपल्या शरीरात येतो, तेव्हा त्याला मारण्याकरता अतिशय उत्तम, अतिशय सुयोग्य असं अस्त्र आपल्या शरीराकडे तयार असतं आणि त्याचा मारा करून आपलं शरीर आपलं रक्षण करतं. म्हणूनच आपण आजारी पडत नाही, नाहीतर आपण रोज आजारी पडतो. पण आता हा जो कोणी धूर्त शत्रू आतमध्ये शिरला, तो इतका नवा होता की ज्याची आपल्या शरीराला कल्पना नव्हती, त्याचा आपण अनुभव केला नव्हता. आणि मग त्याला जेव्हा ती किल्ली योग्य ठिकाणी कुलपात बसेल असं मिळाले, तेव्हा हा चोर त्या पेशींमध्ये शिरला. तो नुसताच शिरला नाही, तर त्याला माहिती आहे की आपण आतमध्ये शिरलो खरे, पण आपण संख्येने अतिशय कमी आहोत. त्यामुळे एवढ्या मोठ्या मानवाच्या शरीरावर जर का हल्ला करायचा असेल, तर मग आपल्याला आपलं संख्याबळ वाढवणं गरजेचं आहे. मग संख्याबळ कसं वाढवायचं, तर तो एक युक्ती करतो की आपल्या पेशींमध्ये एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा आपल्याला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी तयार करत असते. आता हा जो कोणी नवीन रोग आहे, त्याचं थोडंसं अंतर्गत स्वरूप वेगळं आहे. आपल्या शरीरामध्ये डीएनए, आरएनए असे दोन प्रकारचे महत्वाचे गुणसूत्र किंवा घटक असतात. याच्याकडे फक्त एकच गुणसूत्र आहे, ते म्हणजे आरएनए असं. त्यामुळे तो त्याची नवनिर्मिती करणं त्याला सहज शक्य आहे, सोपं आहे. आणि मग तिथे शिरल्यावर तो आपल्यासारखे अनेक जंतू निर्माण करण्याचा जो काही फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, तो गुपचूप या आपल्या शरीरातल्या नवनिर्मिती करणाऱ्या किंवा शरीराला उपकारक अशा गोष्टी बनवणारा जो काही कारखाना आहे त्याच्यामध्ये सोडून देतो. आता या कारखान्यामध्ये कुठल्या प्रकारचे वस्तू बनवायच्या याच्याकरता कोणी सुपरवायझर बसलेला नाही. त्या बिचाऱ्याला कॉम्प्युटरवरून कशी आज्ञा आल्यावर कॉम्प्युटर चालू करतो, त्याला तुम्ही आता कसं लिंक तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही लिंकवरती बोट दाखवल्याबरोबर तुम्ही या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकला. त्याप्रमाणे त्यांची कामं अत्यंत यंत्रवत असतात आणि त्यामुळे त्याला मिळणारी आज्ञा जर का वेगळी मिळाली, तर ती प्रणाली आपल्याला उपकारक असणाऱ्या वस्तू बनवण्याच्या ऐवजी हे अत्यंत साधं सोपं जे काही गणित आहे, फक्त याच्यामध्ये दोन गुंतागुंतीचे घटक नसून एकच घटक आहे, अशा प्रकारच्या करोनाची निर्मिती करायला. आणि बघता बघता आपल्या शरीराच्या पेशींमध्ये हजारो लाखो असे जंतू तयार व्हायला. आणि जेव्हा त्या जंतूंची संख्या खूप होते, त्या पेशीच्या ते बाहेर पडतात. अशा रीतीने आपल्याच शरीराचा वापर करून आपल्याच विरुद्ध हे जंतू हल्ला करतात. कधी तर जेव्हा त्यांची संख्या अमाप वाढलेली असते, तेव्हा तोपर्यंत आपलं शरीर मात्र कुठल्या तरी उच्च पातळीवरती विचार करत असतं की हा नवीन शत्रू आहे, याच्याकरता मी नवीन अस्त्र कसं तयार करू. आणि ती यंत्रणा कामाला त्यांनी सुरुवात केलेली असते. पण ती यंत्रणा
ती कार्यरत होऊन या जंतूंना मारण्याकरता योग्य अस्त्र बनेपर्यंत थोडा जो वेळ जातो, त्या वेळामध्ये आपण आजारी पडतो. आणि ते जे आजारपण असतं ते काहींच्या बाबतीत कमी असतं, काहींच्या बाबतीत तीव्र असतं. ते का असतं ते आपण नंतर बघू. आणि अशा प्रकारचं अस्त्र आपल्या शरीराने निर्माण केल्यानंतर आपण योग्य रीतीने करोनाचा किंवा कुठल्याही रोगाचा मुकाबला करू शकतो. मी जरी करोना हा शब्द वापरत असलो तरी कुठल्याही नवीन जंतूंच्या बाबतीत हेच घडत असतं, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की करोना हे फक्त निमित्त शोधलं नाही, तुम्हाला एकूणच शरीराची संरक्षण व्यवस्था कशी काम करते हे कळावं याच्याकडे. आणि मग काय होतं की त्याच काळामध्ये आपलं तापमान खूप वाढतं. तापमान वाढण्याचं कारण असं की उच्च तापमानाला आपलं शरीर दाद देतं, आपल्या पेशी दाद देतात, पण रोगजंतू मात्र त्याच्या विरुद्ध लढा द्यायला असमर्थ असतात. त्यामुळे आपल्याला ताप आल्यानंतर आपण जे बावरून जातो, घाबरून जातो, त्याची आपल्याला भीती वाटते. पण प्रत्यक्षात मात्र असं आहे की ताप हा देखील बऱ्याच अंशी उपकारक आहे. तो सगळ्या शरीरभर एका प्रकारे संदेश देत असतो की काहीतरी संकट आलेलं आहे शरीरावरती, त्यामुळे शरीराने योग्य ते उपचार करावे. दुसऱ्या काही सोप्या युक्त्या शरीर जोपर्यंत ही नवीन अस्त्र तयार झालेलं नाही तोपर्यंत करत असतं. म्हणजे आपल्याला खोकला येऊन जो कफ येतो, आपल्याला तो त्रासदायक वाटतो, पण या कफामध्ये चिकटलेल्या अनेक रोगजंतूंना खोकल्याच्या मदतीने आपण फुकून बाहेर काढू शकतो. त्यामुळे या ज्या काही प्रतिक्रिया निर्माण होतात शरीराच्या, त्या देखील काही अंशी उपकारक आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण इथपर्यंत आल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ह्या काळात असा आपण अनुभव घेतला की काही लोकांना जे दुखणं झालं ना ते इतकं क्षुल्लक झालं की तो आजारी कधी पडला, बरा कधी झालाय कळलं पण नाही. म्हणजे कुठेतरी आपण चाचणी केली आणि चाचणीमध्ये लक्षात आलं की आपण आजारी आहोत. कारण का तर ती चाचणी असं सांगते की आपण आजारी आहोत, पण प्रत्यक्षात त्या माणसाला साधा ताप पण आला नाही, शिंक पण आली नाही, खोकला पण आला नाही आणि तो बरा झाला. काही लोकांना ताप आला, त्रास झाला. काही लोकांना इतका तीव्र त्रास झाला की तो मुख्यतः फुफ्फुसाचा रोग असल्यामुळे, फुफ्फुसाला सूज झाल्यामुळे त्याला श्वास घेणं हे मुश्किल व्हायला लागलं, त्याला ऑक्सिजन कमी पडायला लागला आणि अशा लोकांना मात्र हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज निर्माण झाली. त्या सगळ्या गडबडीमध्ये हे आता आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की मग काही लोकांना हा जो रोग झाला तो सौम्य झाला आणि काहींना तीव्र झाला. हे कसं काय झालं? तर याकरता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की काही शरीर ही लढा द्यायला सक्षम होती आणि काही शरीर लढा द्यायला सक्षम नव्हती. आणि एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मला जे काही मुख्य तुम्हाला सांगायचं त्याच्याकडे मी वळतो की एकेकाळी जेव्हा रोगजंतूंविरुद्ध सामना करायची यंत्रणाच नव्हती किंवा अशी रेडीमेड औषधं नव्हती ज्यामुळे आपण बरे होऊ, त्यावेळेला लोक कसे बरे होत होते आणि वैद्य मंडळी त्याचा सामना कसा करावा म्हणून लोकांना सांगत होते. तर एक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर जेव्हा टीबीला काही औषधं नव्हती तेव्हा डॉक्टर मंडळी पेशंटला 3 औषधं सांगायची. पहिलं औषध होतं गुड फूड, सुयोग्य आहार. दुसरं होतं फ्रेश एअर, स्वच्छ उत्तम हवा. आणि तिसरं औषध होतं सनशाईन. म्हणजे जेव्हा प्रतिजीविक औषध नव्हती तेव्हा देखील
तेव्हाच्या वैद्यांना मात्र ठामपणे माहित होतं की अशा प्रकारच्या गोष्टींनी देखील शरीराला सक्षम करून शरीराची लढाई आपण जिंकू शकतो. आणि आपण त्याच विषयाकडे परत येऊ. या गोष्टी व्यतिरिक्त अशा कुठल्या गोष्टी असू शकतात की ज्या जर का आपल्याकडे उत्तम प्रकारे असतील किंवा ज्यांची आपण काळजी घेत असू तर आपण दुखण्यातून लवकर बरं होऊ शकतो. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण झोप नसलेल्या किंवा अपुरं झोप घेत असलेल्या लोकांना त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते आणि ती प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे त्यांचं दुखणं वाढतं. झोप आपल्याला कमी महत्वाची वाटली किंवा बिन महत्वाची वाटली आणि विशेषतः आजच्या काळात हे महत्वाचं आहे कारण अनेक तरुण मुलं ही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने हमखास जागरण करत असतात आणि त्यांना अपुरी विश्रांती मिळत असते. आणि हाच काळ असतो की ज्या काळामध्ये आपलं शरीर झालेलं जे काही नुकसान आहे ते भरून काढत असतं, झीज भरून काढत असतं. इतकंच नाही तर एक असं सांगता येईल की ज्याचा याच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही पण असं सांगता येईल की आपण ज्याला आपली स्मरणशक्ती म्हणतो, बुद्धिमत्ता म्हणतो, त्याचाही ह्या झोपेशी अतिशय निकटचा संबंध आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हाच काळ असतो की जेव्हा आपल्याला आपली जी मेमरी आहे ती दृढ होत असते आणि आपल्याला लक्षात ठेवण्याकरता जे काही मेंदूला करायचंय, एखादी गोष्ट समजून घेण्याकरता मेंदूला ज्या काही क्रिया करायच्या त्या मेंदूमध्ये चालू असतात. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे झोप ही महत्वाची असते. दुसरा एक महत्वाचा भाग ज्याच्यामुळे कदाचित काही लोक आपल्याला वाटली जी आरोग्य संपन्न होती पण या रोगाला बळी पडली त्याचं नाव आहे स्ट्रेस. आजचा वाढता ताणतणाव. म्हणूनच माझा असा अनुभव आहे की खेडोपाडी मी जिथे गेलो आता कोरोना संपल्यानंतर तर तिथे रोगराई कमी होती आणि शहरामध्ये मात्र जास्त होती. याचं एक कारण होतं ते शहरांमधली गर्दी आता. पण दुसरं कारण असं होतं की तिथे सामान्य माणसाच्या जीवनातले ताणतणाव कमी होते. मग शहरी माणसाकडे ताणतणाव आले कुठून? आपण एकेकाळी गावातच राहत होतो. समृद्धीची स्वप्न बघता बघता आपले वाडवडील शहरामध्ये आले आणि ती समृद्धीची स्वप्न एवढी मोठी झाली की त्यापुढे आपलं आरोग्य हे आपल्याला दुय्यम वाटायला लागलं आणि त्यामुळे आपले ताणतणाव वाढले. हे देखील शहरातली माणसं अधिक प्रमाणात बळी पडण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की ताणतणाव कशा प्रकारचे असतात तर कोणाच्याही जीवनात ताणतणाव असतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला परीक्षा द्यायची तर त्याच्या मनावर ताण असतोच. पण तो जो ताण असतो त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या की ज्या आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. एक म्हणजे शरीरातल्या पेशी आणि दुसरी अस्त्र अँटीबॉडी. तर त्या पेशींपैकी काही पेशी ह्या कमी होतात. म्हणजे काही सैनिक जरूर रजेवर जातात पण ते तात्पुरतं असतं. लक्षात घ्या. कारण ते जे कारण आहे परीक्षा हे कारण हे तात्पुरतं आहे आणि ते जसं नाहीसं होईल त्याबरोबर शरीर पुन्हा सक्षमपणे काम करायला लागतं. पण मी मगाशी जे वर्णन केलं हव्यास, श्रीमंतीचा, प्रगतीचा, समृद्धीचा हव्यास आणि त्याच्यातून निर्माण होणारे ताणतणाव, स्पर्धा, त्याच्यातून निर्माण होणारे ताणतणाव हे दीर्घकाळ प्रभाव करणारे किंवा क्रॉनिक असे असतात आणि त्यामुळे आपली जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्यावर होणारा जो परिणाम आहे हा देखील दीर्घ प्रमाणात काम करणारा असतो, सातत्याने काम करणारा असतो.
त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप घेण्याच्या बरोबरच ताणतणाव टाळणं हा देखील आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता उपयोगी पडणारा भाग आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे लठ्ठपणा, ओबेसिटी. हे देखील आपण समृद्धीचं प्रतीक मानतो. चांगलं लठ्ठ एखादी व्यक्ती दिसली तर काय म्हणतो आपण, एखाद्या मुलीबद्दल काय लोक म्हणतात की खात्यापित्या घराची मुलगी आहे, हडकोळी असेल तर तिथे काहीतरी हाल होत असावे. प्रत्यक्षात मात्र सुयोग्य वजन, सुडोलपणा हेच आरोग्याचं लक्षण आहे. मग हा लठ्ठपणा असा काय काम करतो की ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी व्हावी. तर लक्षात घ्या की एका घरामध्ये 4 लोक आहेत आणि दुसऱ्या घरामध्ये 10 लोक आहेत. त्या कर्त्या पुरुषांचं दोन्ही घरातल्या उत्पन्न सारखंच आहे आणि त्यांना एक पहारेकरी बाहेर नेमायचं आहे. तर ज्या घरात 4च माणसं आहेत ती लोक 2 पैसे बाजूला काढून पहारेकरी नेमू शकतील. पण ज्या घरात आधीच 10 घरांना पोसायचंय तो त्या 10 जणांचा पोशिंदा काही पहारेकरी निर्माण आणून तिथे उभा करू शकणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्या शरीराच्या जवळ असलेली जी संसाधन आहे त्याचं असं वाटप व्हायला लागतं की जे वाटप नको त्या लोकांकडे जाते, नको त्या जागी जाते, तेव्हा जे काय आवश्यक ज्या गोष्टी आहेत शरीरातल्या त्याच्यावरच थोडस आपलं लक्ष उडतं. म्हणजे उदाहरणार्थ जर का सैनिकांना पगारच तुम्ही अपुरा द्यायला लागला किंवा पगारच दिला नाही 2-2 महिने तर कशाला कोणी काम करेल. त्यामुळे जी काही रिसोर्सेस आहेत, साधन सामुग्री आहे ती जी काही आहे तिचं सुयोग्य वाटप करण्याकरता ज्यांना द्यायची त्यांची संख्या थोडीशी मर्यादितच असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच लठ्ठपणा नसलेली म्हणजे हडकोळी असं मला म्हणायचं नाही, पण सुयोग्य वजन असलेली, सुडोल शरीर असलेली माणसं त्यांच्याजवळ प्रतिकार शक्ती नेहमीच चांगली असते. त्याच्या पुढचा महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे न्यूट्रिशन. आपला जो आहार आहे तो योग्य असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या रोगाचा सामना करू शकतो. योग्य आहारामध्ये आपल्याकडे असं झालं की बऱ्याचदा भात, चपाती, ब्रेड, बिस्किट यांचं प्रमाण वाढत जाता जे अत्यावश्यक गोष्टी आहेत ज्याला आपण प्रथिनं म्हणतो, भाज्या, फळं, चांगल्या प्रतीचं तूप, तेल याचं जर का प्रमाण कमी झालं तर आपल्याला सर्व प्रकारचे जे अन्नद्रव्य मिळत नाही. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या देशामध्ये साधन सामुग्री कमी असल्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पन्नच नाही त्या देशाचं, तो देश पैसे कुठून आणेल त्या यांना सैनिकांना द्यायला. त्यामुळे अशा प्रकारचं जे काही बाहेरून आपल्याला जे काही मिळत असतात गोष्टी त्या अन्नातूनच मिळत असतात आणि हेच अन्न घटक आपल्याला निरोगी ठेवायला मदत करतात. कारण इथूनच आपल्याला आपल्या ज्या काही संरक्षक पेशी आहेत त्या योग्य अशा स्थितीत राहण्याकरता आपल्याला साधन सामुग्री पुरवता येते. पुढचा आहे ते व्यायाम. आपण व्यायाम म्हटल्यानंतर आपल्याला फक्त ना हल्ली ही मोठी मोठी जिम्स आणि भले मोठे मसल्स असलेले आणि वजन उचलणारे लोक दिसायला लागतात. पूर्वापार आपल्याकडे विशेषतः आयुर्वेदामध्ये व्यायाम हा रोजच केला पाहिजे असा दंडक नसला तरी सूचना केलेली. आता तो जो व्यायाम आहे तो किती करावा याचं पण मोजमाप ठरलेलं. त्यामुळे खूप वजन उचलणारा आणि खूप मोठे मोठे स्नायू असणारा माणूस हा आरोग्य संपन्न असतोच असं काही नाही. मग आपल्याकडे जो विचार झालाय त्याच्यामध्ये व्यायामाबद्दल काय म्हटलंय तर आपल्याकडे नुसता व्यायाम असा शब्दच नाही, आपल्याकडे सर्वांग सुंदर व्यायाम असा शब्द. त्यामुळे शरीराच्या सर्व अंगांना मिळेल असा व्यायाम पाहिजे. आणि तो कसा पाहिजे
तर त्याच्याबद्दल चरकाचं असं सूत्र आहे, अर्धसत्या निषेव्यस्तु तरीही स्निग्ध भोजीवी. म्हणजे ज्याला आहार योग्य मिळतो त्यांनी करावं व्यायाम. कुपोषित आहे बिचारा, त्यांनी व्यायाम करून कसं चालेल. आणि किती करावा तर त्याचंही मोजमाप असं सांगितलेलं आहे की तुमची जास्तीत जास्त जी ताकद आहे त्याच्या निम्मी ताकद वापरून व्यायाम करायचा. म्हणजे उद्या तुम्ही सहजपणे 20 किलोमीटर चालत शकत असेल तर 10 किलोमीटर चालणारा व्यायाम असतो. एखादा वृद्ध माणूस सहजपणे जर का 4 किलोमीटर चालू शकत असेल तर त्याच्याकरता मात्र 2 किलोमीटर चालणं असा व्यायाम असू शकतो. त्यामुळे व्यायाम कसा करावा, किती करावा, कोणी करावा याच्याबद्दल आपल्याकडे काही सूचना आहेत. तर जरूर करावा हे मात्र आपल्या शास्त्राने पूर्वापार सांगितलेलं आहे. आणि आधुनिक वैद्य देखील त्याला काही अपवाद नाही. आपल्याकडे देखील व्यायाम हा अतिशय महत्वाचा समजला जातो. आणि जेव्हा तुम्ही असं पाहाल की नियमित व्यायाम करणारी माणसं आहेत त्यांना रोग कमी होतात आणि झाले तरी त्याच्यातून त्यांचा बचाव. यानंतर एक महत्वाचं जे कारण असतं त्याला आधुनिक वैद्यकामध्ये कोमॉर्बिड कंडिशन्स असं म्हणतात. कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणजे अंगात आधीच घर करून राहिलेले रोग. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल, एखाद्याला जर का ब्लड प्रेशरचा विकार असेल, एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, एखाद्याला पोटाचे सातत्याने त्रास देणारे असे काही रोग असतील तर अशा माणसाची हे जे काही रोग आहेत ते अप्रत्यक्षरित्या त्या रोगजंतूंना मदत करतात. पण त्यांच्याशी लढण्यामध्ये आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीची काही ताकदही खर्ची पडत असते. मग त्याला उपाय असा की आपण सतत, आता तो रोग टाळता येईल का तर सगळ्यांनाच टाळता येणं शक्य नाही. पण रोग असेल तर त्याचं योग्य औषध करून त्याच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे का तर शक्य आहे. आणि ते जर का आपण नियंत्रण ठेवलं तर अर्थात शरीराची जी ताकद आहे ती टिकून राहील, आपली प्रतिकार शक्ती पण टिकून राहील आणि त्यामुळे आपल्याला रोगजंतूंचा सामना करता येईल. अशा रीतीने आपल्याला जर का निरोगी राहणं हे आवश्यक असेल असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींचा आपण सातत्याने विचार करायला पाहिजे. कारण मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की आपण औषध विकत घेऊ शकतो, आपण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आजारी पडल्यानंतर तुम्ही बाहेर पडलात आणि आरोग्य कुठे मिळतं का असं विचारलं तर ते फक्त हॉस्पिटलमध्ये मिळतं. कारण तिथे खरं तर आरोग्य मिळत नाही तर रोगापासून बचाव केला जातो आणि त्याची इतकी भरमसाठ किंमत आपल्या अनेक लोकांनी आणि समाजातल्या इतक्या लोकांनी दिले की त्याच्याबद्दल पुन्हा सांगण्याची काही गरज उरलेली नाही. पण तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून काय काय करता यावं हे सगळं सांगण्याकरता मी हे व्याख्यानाचं प्रयोजन माझ्याकडे तेच होतं मुख्य. तर मला वाटतं मी पुरेसा वेळ घेतलेला आहे आणि आपण ठरवलेल्या ज्या वेळ आहे त्याप्रमाणे जर का तुमची परवानगी असेल तर माझं मी मुख्य जे बोलणं आहे ते थांबवतो. अर्थात तुम्हाला कोणालाही काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांचं उत्तर द्यायला मी उपलब्ध आहे. नमस्कार. आवाज येतोय का? माझा हेडफोन लावला की आवाज येत नव्हता. होय. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय नेमक्या वेळामध्ये नेमकं विवेचन झालं सगळं. आणि मला कवितेची एक ओळ आठवली, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, असं ते काही आपल्याच शरीरातले वेगवेगळे मेकॅनिझम आपणच इन्व्हाइट करतो, म्हणजे आपणच त्याला निमित्त येतो. आणि फार सूत्ररूप सुंदर हे सगळं विवेचन झालं. आणि अन्नमय प्राण आणि प्राणमय शरीर असं म्हटलं जातं, तेच आहे. सगळ्याचा मूळ स्रोत अन्न आहे. नंतर व्यायामाबद्दल सांगितलं आणि तिसरा जो घटक सांगितलात तुम्ही मॉर्बिड को वगैरे हा जो भाग होता ना तो अतिशय महत्वाचा जो तुम्ही दवाखान्यात पेशंटला सांगता समजावून. एकूणच हे फार नेमक्या वेळात आणि छान झालं.
आता जर बाकीच्यांना प्रश्न विचारू देत आणि मग वेळ असेल तर मला आणखी एक प्रश्न विचारायचा. मी आता थांबतो. तुम्ही चालेल. भाज्या आणत होतो किंवा फळं आणत होतो दुकानामधनं 2 वर्ष आता जवळजवळ आपण ते सगळं मिठाच्या पाण्याने धुवून घेत होतो, म्हणजे टाकून नंतर साध्या पाण्याने धुवत होतो. तर याचा काही अपाय आपल्याला इतक्या दीर्घकाळ मीठ त्याच्यामध्ये जाऊ शकतं का, किंवा असा काही अपाय होण्याची शक्यता आहे का? 2 गोष्टी की तुम्ही जरी मिठाने धुवून घेतलं असं तरी तुमच्या पत्नीला विचारायचं व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतरच ती भाजी बनवत होती. त्यामुळे त्याच्यात ते मीठ आतमध्ये शिरत नाही. आणि मीठ हे अतिशय सौम्य असं जंतुनाशक आहे ही खरी गोष्ट आहे. पण त्यांनी काही ते कोरोनाचे जंतू मरत असतील असं काही मला वाटत नाही. त्यामुळे मिठाचा तसा फारसा उपयोग झाला नसावा. पण अर्थात स्वच्छता पाळणं हे गरजेचं आहेच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. त्यामुळे तसा काही अपाय झाला असावा असं मला पर्सनली वाटत नाही. पण काही अंशी मीठ आपल्याला गरजेचं आहेच आणि म्हणूनच हॉस्पिटलमध्ये आपल्याला शिरेतून फक्त पाणी नाही टोचत तर सलाईन टोचतात, ते मिठाचंच पाणी असतं. मला एक विचारायचं होतं, सॅनिटायझरचा जो खूप प्रमाणात उपयोग आता झाला, म्हणजे आता मी बघते शाळेमधले शिक्षक वयांना हात लावलाय, पुस्तकांना हात लावला की लगेच सॅनिटाईज करतात. तर हे आवश्यक आहे का? तुम्ही फार छान प्रश्न विचारला. काय होतं, आपला जो समाज होता तो स्वच्छतेच्या बाबतीत हा इतका मागासलेला होता की माझे वैद्यकशास्त्रातले गुरु गमतीने म्हणायचे की आपण सर्व लोकांनी हात स्वच्छ धुतले तर आपल्याला निम्मे रोग होणारच नाही. तर इतकं आपल्याकडे अनारोग्य इतक्या साध्या गोष्टीने होतं. त्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की हात धुतले पाहिजेत, इतकं नाही तर धुतलेच पाहिजे हे समाजाच्या मनामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसलं आणि त्यामुळे कदाचित त्यांना हे निम्मे रोग होणार नाही, विशेषतः पोटाचे रोग. त्यात वाईट असं घडलं की हा जो जंतू आहे तो खरंच अहो साध्या साबणाच्या पाण्याने मरत होता ना. मग हे सॅनिटायझर आले कुठून? तर ज्यांनी बनवले त्यांना विकून पैसा करायचा होता म्हणून त्यांनी त्याचा अत्यंत प्रचार केला आणि तो अजूनही चालू आहे. तर मी अशा प्रकारच्या प्रॉफिटेरिंगच्या व्यक्तीच्या अत्यंत विरुद्ध आहे. पण हात स्वच्छ धुवायला लोक सुचले, म्हणजे त्यांनी सुरुवात केली, हे मात्र अत्यंत स्वागत आहे. माझं ऍक्च्युली तेच म्हणणं असायचं की आपण हँडवॉशनी हात धुणं, साबणाने हात स्वच्छ धुणं हे जास्त चांगलं असावं सॅनिटायझरपेक्षा, असं मला वैयक्तिक वाटत होतं. म्हणून मी त्यांना विचारली. मी विचारू का? जरूर. डॉक्टर नमस्कार. खूप छान माहिती सांगितली, खूपच छान. म्हणजे सर्वसामान्य लोकांना जे काही होतं आता इतकं तर झालंय, त्याच्यावर चर्चा खूप आपण काही ऐकलंय. मला पण मॅडम सारखं एक विचारायचंय की आता कसं बाहेरून असं मनात भीती भरली आहे की बाहेरून आलं की हात पाय तर धुतोच आपण, ते पहिल्यापासूनच धुतो, पण आता मग आंघोळ पण करावीच का प्रत्येक वेळेस, हा माझा प्रश्न आहे. कारण पूर्वी अगदी घरात आलं की डायरेक्ट बाथरूम मध्ये ते कपडे वॉशिंग मशीन वगैरे असं, आताही ते कंटिन्यू करावं का? आता सांगू का, समाजाचा पेंड्युलम अस्वच्छतेकडून अतिस्वच्छतेकडे जो झुकलाय ना, त्याच्यामुळे हे सगळं तयार झालेलं आहे. आपल्या शरीरावरती जंतू असतातच हो, आणि ते आपल्याला त्रास नाही देत, म्हणून मी त्यांचा उल्लेख पहिल्यांदाच केला. ते सहजीवी आहे, कमेन्सन्स आहे. त्यामुळे साबणाचा अतिवापर केल्यामुळे देखील शरीरात त्वचेला त्रास होऊ शकतो. कारण त्वचेवरती जे काही तेल आहे ते आपण जेव्हा साबू वापरतो तेव्हा नाहीच होतं, आणि ते जे काही तेल आहे त्याच्यामुळे तर त्वचा आपली स्निग्ध राहते आणि तजेलदार राहते, आणि आपली त्वचा जी आहे ती एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखी आहे. तर ती तटबंदी आपलं रक्षण करणारच आहे. मग प्रत्येक वेळेला आंघोळ कशाला करायचं? ऋतुजा वेळणकर आहे, तिची मोठी जाऊ. तर तुमचं लेक्चर खूप छान झालं, आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की कमीत कमी वजन किती असावं माणसाचं?
त्याच्यात सुदृढ म्हणून मगाशी तुम्ही जे काही उल्लेख केला त्याच्यावरती विचारते. हो हो कारण माझं वजन कधी वाढत पण नाही आणि खूप आता हल्ली कमी होताना दिसतंय, म्हणून मी जरा याच्या बाहेरचा प्रश्न आपल्याला विचारते. नाही काहीच हरकत नाही. त्याचं लक्षात घ्या की पहिली गोष्ट अशी आहे की अतिरिक्त चरबी आपल्या अंगात असता कामा नये. ती असली की आपलं वजन जास्त आहे समजावं, आणि त्यात सर्वात सहजपणे मोजता येण्याकरता वजन बघायची गरज नाही. तर त्याच्याकरता फक्त पोटाचा घेर मोजला तरी चालेल. कारण पोटावर असलेली चरबी किंवा पोटात असलेली चरबी ही नेहमीच अतिरिक्त चरबी असते. त्यामुळे पोटाचा घेर जर का वाढत असेल तर तो उपकारक नाही. आणि काही हृदयरोग तज्ञांचं तर असं म्हणणं आहे की पोटाचा घेर जर का छातीच्या घेरापेक्षा जास्त झाला, विशेषतः पुरुषांच्या बाबतीत ते जास्त सत्य, तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता 6 पटीने वाढते. मला तुम्हाला घाबरवायचं नव्हतं म्हणून आपले काही आकडे मी देत नव्हतो, पण तुम्ही मला थेट प्रश्न विचारलात म्हणून सांगतो की पोटाचा घेर कमी असणं हे का महत्वाचं आहे. तर 6 पटीने म्हणजे कल्पना करा की केवढा मोठा तो घातक प्रकार आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत सावध असायला पाहिजे. आणि अति कुपोषित आपण असू तर ते कळूनच येतं ना. अति कुपोषित असू तर अडकुळा माणूस त्याच्याजवळ काय नसतं, तर वेळ प्रसंगी काही सामना करायचा असला कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे ते काय रोगजंतूच असतील असं नाही, तर त्याला लागणारे रिझल्ट त्याच्याकडे कमी आहेत ना. त्यामुळे असा माणूस देखील कुठल्या तरी दुखण्याला किंवा कुठल्याही संकटाला बळी पडतो. त्यामुळे कुपोषित असता कामा नये. आणि आत्ताचा प्रॉब्लेम शहरातल्या मध्यमवर्गीयाचा आहे, अतिपोषण असा आहे, म्हणून मी मुद्दाम पोटाच्या घेराचा उल्लेख करतो. म्हणजे मला त्याचे गणित तुम्हाला सांगायचं नाहीये, मी सांगू शकतो, पण त्याचे BMI आमचं तमके हा असली गणित म्हणण्याला काही अर्थ नसतो. वजनाचा काटा देखील कधी खरं सांगतो कधी खोटं सांगतो, कारण वेगवेगळ्या वजनाचे काटे असतात आणि त्यामुळे थोडीशी फसगत होऊ शकते. त्यामुळे सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये मी माझं उत्तर देतो. सर अजून एक प्रश्न, थायरॉइडमुळे वजन कमी ते जे आहे शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार होत असेल तर वजन कमी होतं. पण थायरॉइड हा रोग 2 प्रकारचा असतो. बऱ्याचदा आपल्याकडे बघायला मिळणाऱ्या थायरॉइड मध्ये थायरॉइड रोग आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यापैकी अर्ध्या भागाकडेच आपण लक्ष देतो. थायरॉइड हे अत्यंत उपकारक आहे आणि ते कमी झालं तर वजन वाढायला लागतं, आणि ते मात्र थायरॉइडच्या गोळ्या घेऊन कमी करायला लागतं. कारण थायरॉइड शिवाय आपण जगू शकणार नाही. त्यामुळे तो सुयोग्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा एकांगी विचार करून चालणार नाही. ते जास्त पण असता कामा नये, कमी पण असता कामा नये. आणि त्यामुळे ते जर का कमी पडलं तर वजन वाढेल, जास्त झालं तर वजन कमी होईल. आणि जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात तर बॉडी मास इंडेक्स BMI तर हल्ली फारच लोकांना म्हणजे असतं की, तर ते कितपत खरं किंवा कसं काय? ते अजिबात चुकीचं नाही आहे, आलं का लक्षात. पण अशी गणित मांडण्यामध्ये आपण काय गोंधळून जातो, आलं का लक्षात. आणि त्या गोंधळामध्ये राहण्याच्या ऐवजी मी तुम्हाला सोपं हे सांगितलं ना, अतिशय सोपं सांगितलं की तुमच्या वजनाच्या काट्या इतकं टेप साधी मोजण्याची टेप ही कदाचित तेवढीच उपयुक्त ठरू शकेल. हा, मग मी एक प्रश्न विचारू का? हा, एक मांसाहार प्रस्त जरा जास्त वाढते, तर त्याबाबत काय म्हणणे तुमचं की बाबा खरंच तू गरजेचं आहे का? प्रोटीन्स वगैरे किंवा कोरोनातून जे बरे होऊन आले ते त्यानंतर त्याच्याकडे जास्त वळले. याचं उत्तर खरं असं आहे की प्रोटीन आणि फॅट या अत्यावश्यक गोष्टी आहेत आपल्या शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्याकरता. आणि कुठल्याही रोगामध्ये माणूस जेव्हा बरा होतो तेव्हा त्यावेळेला त्याच्या शरीरातली प्रोटीन्स खूप नाश पावलेली असतात आणि त्याची भरपाई झाली नाही तर पुढचा रोग लगेच होऊ शकतो. त्यामुळे प्रोटीनची भरपाई झाली पाहिजे. याचा अर्थ मांसाहारच केला पाहिजे असं नाही, तर शाकाहारामध्ये देखील काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन पुरेसे आहेत. म्हणूनच आपल्याकडे डाळींचं प्रमाण वाढवलं तर तिथून देखील प्रोटीन मिळू शकतात.
दुधाचं प्रमाण वाढवलं तरी देखील प्रोटीन मिळू शकतात. मग तरी देखील काही वेळा डॉक्टर मंडळी अंडी खा किंवा मांसाहार करत असतील तर त्याला उत्तेजन का देतात? तर सहजपणे प्रोटीन मिळण्याचा तो एक उपाय आहे. आणि विशेषतः जे अतिशय कडक शाकाहारी असतील तर त्यांना मला मुद्दाम असं सांगायचंय की प्रोटीन हा एक वस्तू नाही तर जवळजवळ 23 वेगवेगळ्या रेणूंचा तो बनलेला आहे आणि त्यातले काही रेणू हे शाकाहारी लोकांना मिळतच नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात जे प्रोटीन बनतं ते तेवढं सक्षम नसतं. म्हणूनच आपल्याकडे दूध जास्त प्यावं वगैरे असं जे शाकाहारी घरात सांगितलं जातं महत्व लक्षात घ्या. त्यामुळे प्रतिकार शक्ती निर्माण करण्याकरता टिकवण्याकरता गेलेली भरून काढण्याकरता प्रोटीनची आवश्यकता आहे. पण ती युक्तीने त्याची भरपाई केली पाहिजे. शाकाहाराचा उल्लेख केला म्हणून दुसरी गोष्टी जाता जाता सांगतो की शाकाहारी लोकांच्या शरीरात हमखास B12 हे व्हिटॅमिन कमी असतं. कारण B12 हे व्हिटॅमिन फक्त मांसाहारामधून जातं. त्यामुळे काही शाकाहारी लोकांना आणि कडक शाकाहारी लोकांना ऍसिडिटीचा त्रास होताना दिसतो. ती खरी ऍसिडिटी नसते तर B12 व्हिटॅमिन कमी पडल्यामुळे त्यांना जळजळ होत असते. पण याचा अर्थ त्यांनी मांसाहार करावा असं मी सांगत नाही. तर B12 व्हिटॅमिन घेतल्यामुळे त्यांच्या त्या अन्नातली जी त्रुटी आहे ती भरून काढता येते असं मला सांगायचं. B12 हे कोणत्या पदार्थामधनं मिळेल शाकाहारी लोकांना? काय होतं ते नाहीच मिळतो. फारसं मिळतच नाही तर गडबड. त्यामुळे ते बाहेरून देण्याची वेळ येते. आणि विशेषतः असं म्हणजे आता दूध पीत नसेल एखादा माणूस आणि शाकाहारी असेल त्याला कुठून मिळणार? तर त्यामुळे त्याचा हे सांगून ठेवलं. कारण अनेक लोक ह्या आपल्याला ऍसिडिटी झाली ह्या गैरसमजापायी खूप वेगवेगळे अँटासिड्स घेत असतात आणि डॉक्टर देखील त्यांना भरपूर देत असतात. तुम्ही सावध असा म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मास्क आपण लावतो आणि कंपल्सरी आहे असं आहे म्हणजे सांगतात. पण काही वेळेला मास्क लावल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. अगदी खरंय. मग तेव्हा काय करायचं का काढायचं? हा काढायचं. कारण सांगतो मी तुम्हाला की आता आपण समजा तुम्ही आता सोमन मॅडम तुमच्या सोसायटीत भरपूर जागा आहे. तुम्ही चालायला बाहेर पडला कारण आजूबाजूला कोणीच नाही तर तो मास्क कशाला लावायचं? ते काही करून ते जंतू काही सारखे हवेत फिरत नाहीत आणि जे काही रोगजंतू हवेत फिरतायत त्याचा तुम्ही इतकी वर्ष सामना केलेलाच आहे. त्यामुळे आपण विशेषतः श्रम करत असतो जेव्हा आपल्याला जास्त हवेची गरज असते ज्या वेळेला आपण लोकांच्या संपर्कात नसतो अशा वेळेला मास्क लावला नाही तरी देखील चालेल. म्हणजे खूप गर्दीत जर असेल गर्दीत गेलो असेल तर आवश्यक आहे. हो तर आवश्यक. आपल्याला एवढी गर्दीत जाण्याची वेळ पण येते. म्हणजे फक्त काय होतं स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं ना तसं इथे पण अतिरेक व्हायला लागला. आणि त्याचं एक फार दुःखद उदाहरण असं आहे की एक तसं म्हटलं तर तरुणच माणूस 30-35 ज्याला खूप व्यायामाची हौस होती तो करोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क लावून तो पण छान टाईट मास्क हवा बंद असा मास्क लावून धावण्याचा हे करत असताना व्यायाम करत असताना हार्ट अटॅक होऊन गेला. गंभीर आणि टोकाचं उदाहरण आहे. पण जेव्हा जेव्हा श्रम होत असतात तेव्हा तो मास्क त्रासदायक ठरतो हे मात्र खरं. झालं आता एकदमच सेशन छान झालं थोडक्यात आणि तुम्ही खूपच सोप्या भाषेत लेण्यांना समजेल असं करेन सांगितलं सगळं. थँक्यू सर. आभारी आहे. सोया चंक्स आपण जे म्हणतो तर ते विटामिन B12 स्रोत आहेत. मॅडम तुमचा आवाज पाठतोय मला नीट कळला नाही प्रश्न. सोया चंक्स सोयाबीनचे येतात ना ते विटामिन B12 स्रोत आहेत का? नाही मला खात्रीने नाही सांगतायत किंवा किती प्रमाणात आहे मला मी मोजलेलं म्हणजे मला आता असं पटकन सांगता येतं नाही. ते बघून सांगत नाही बघता येईल नाही. त्याच्यावरती आपल्याकडे ना अशा प्रकारे चंक वगैरे अशा प्रकारे केलं जातं
तेव्हा चांगल्या कंपन्यांची तरी पद्धत असते की त्यातले कंटेंट दिलेले असतात ते नीट, हे एकूणच अन्न पदार्थ जेव्हा घ्याल ना तेव्हा त्याची लेखक वाचायची सवयच करा. त्यामुळे आपण घेत असताना आपल्याला काय मिळतं ते आपल्याला कळतं. उदाहरणार्थ आपल्याकडे सॉस खूप खाल्लं जातं, त्याच्यामध्ये टोमॅटोचं किती प्रमाण आहे तुम्ही बघा, तुम्हाला धक्का बसेल. टोमॅटो सॉस म्हणून ती घेता तर 18% आणि 16% टोमॅटो असतो, बाकी दुसरी भरताड जास्त असते. त्यामुळे एक सर्व गृहिणींना चांगला एक सल्ला म्हणजे कुठलाही अन्न पदार्थ, विशेषतः फॅट पदार्थ घेताना त्याचं लेबल जरूर वाचा. धन्यवाद सर, धन्यवाद. अजून कोणाला काही शंका आहेत का? तर बसले ती एज्युकेशनिस्ट आहे, तिला राहवलं नाही तर तिने शोधून काढलं सोयाबीन मधला जो B12 कंटेंट आहे तो अतिशय कमी आहे. अच्छा, ओके. एवढा आहे. एका जणांनी असं सांगितलं होतं म्हणून म्हटलं विचारून बघावं, आणि मुळात मला स्वतःला ते आवडत नाही सोयाच्या बिलकुलच, म्हणून विचारलं. चालेल, धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे अजून? विचारू का एकच शेवटचा? हा, मला असं विचारायचं होतं की जे खाद्यतेल आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्तचा प्रश्न आहे, खाद्यतेलामध्ये फिल्टर्ड, रिफाईंड आणि जे आता नवीन निघालेलं आहे, म्हणजे नवीन नाही, हे जुनंच आहे खरं, घाण्याचं तेल, तर याच्यामध्ये कोणतं तेल खाल्लेलं चांगलं आणि म्हणजे कसं ते शरीराला उपकारक ठरतं? एक तर तेल ही अत्यावश्यक गोष्ट आहे, लक्षात घ्या. प्रोटीन आणि स्निग्ध पदार्थ हे अत्यावश्यक आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत ते अत्यावश्यक नाही. मग आपण का खातो भात चपाती? तर आपल्याला ज्या हालचाली करायला लागतात हे शरीराचं जळण आहे फक्त. कार्बोहायड्रेट्स हे फक्त शरीराचं जळण आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. काही अंशी तेल पाहिजेच, त्याशिवाय माणूस जगूच शकणार नाही. आता त्याच्यामध्ये थोड्याशा गुंता मी वाढवत नाही, पण ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त असलेलं तेल हे उपकारक असतं. आणि रिफाईंड करण्याच्या नादात कधी कधी अनेक अन्न घटक, विशेषतः व्हिटॅमिन्सचा वगैरे देखील नाश होतो. असा ती जी प्रोसेस आहे करण्याची, त्यामुळे असा आग्रह धरला जातो हल्ली की गाण्याचं तेल चालतं. तेवढंच कारण आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे नाही, पण आहे ते एक कारण. पण तेच पाहिजे असं नव्हे, पण ते स्वच्छ करण्याच्या नादामध्ये काही आवश्यक गोष्टी नाही शकत. उदाहरणार्थ साखर बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही केमिकल मिसळले जातात, आपल्याला पावडरी साखर हवी, त्यामुळे आपण ती खातो. तसंच आहे की जिथे तुम्ही अतिशुद्ध करायला जाल तिथे तिथे अत्यावश्यक गोष्टी कमी होतात. उदाहरणार्थ तुम्ही मैदा खाल्ला आणि गव्हाचं पीठ खाल्लं, त्यातला फरक काय? तर तुम्ही अति गाळून 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 घेता घेता त्यातले अनेक पदार्थ त्यातले नाहीसे केले. उदाहरणार्थ काही जे पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ देखील अन्नात जाणं गरजेचं आहे, म्हणूनच आपण पालेभाज्या खा असं म्हणतो. त्यामुळे पोट साफ राहतो. त्यामुळे अतिशुद्ध करण्याच्या नादात जिथे जिथे फायदा न होता तोटा होत असेल तर तो टाळता आला तर टाळावा. जे ऑइल जे असतं म्हणजे ते रिफाईंड पेक्षा चांगलं असतं का वापरलेलं? तेवढं काही वाईट आहे असं मला वाटत नाही, पण तिथे देखील तेच होतं. ते जेव्हा प्रोसेस करतात ना, त्या प्रोसेसमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी वापरतात, कुठली यंत्रणा वापरतात ज्याची आपल्याला माहिती नसते. आणि मी मगाशी सांगितलं तशी थोडीशी भीती असते की त्या अति फिल्टर करण्याकरता काय काय केलं त्यांनी, तर त्या नादात त्यांनी जर का त्यातले आवश्यक गोष्टी काढून घेतल्या असतील तर त्यामुळे आपल्याला हवा तेवढा फायदा मिळणार नाही ते घेतल्यामुळे. बरोबर. काय होतं ते जे म्हणजे मी घाण्याचं पण वापरते, तर ते घाण्याच्या तेला तापल्यानंतर त्याच्या खूप धूर आणि वाफ निघते, पण हे जे फिल्टर्ड आहे त्याचं तसं काही होत नाही. तसं नाही. स्मोकिंग पॉइंट नावाचा एक प्रकार आहे. तुम्ही कुठलंही तेल वापरत असाल तर ते अति गरम केलं ना तर मग ते अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. तर त्यामुळे आपल्याकडे तळणं जो प्रकार आहे ना, त्या तळण्याच्या प्रोसेसमध्ये तेल जेव्हा आपण खूप गरम करतो तेव्हा त्याच्यातला अन्नांश कमी होऊन त्याच्यातल्या ज्या काय अयोग्य गोष्टी आहेत त्या वाढायला लागतात. म्हणून
अनेक घरामध्ये तळण हे तळणाचं तेल हे पुन्हा पुन्हा वापरलं जात नाही तळणात. त्याला कारण तेच की त्याच्यामध्ये हानिकारक पदार्थ वाढायला लागतात आणि उच्च तापमानाला त्यातला जो काही चांगला भाग आहे तो जळून जातो आणि हानिकारक भाग वाढायला मदत होते. आणि जेव्हा त्याला धूर येतो त्याचा अर्थ समजायचं की आपण तापमान जरा जास्त ठेवलेलं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. लक्षात नाही बोललो तर कोरोनाच्या काळात जेव्हा मला अनेक प्रश्नांची उत्तर द्यायला लागत होती आणि बोलायला लागत होतं, त्याचा उपाय म्हणून मी आणि माझ्या पत्नीनी हा कोरोना आणि आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याच्यावरती एक मराठीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे जे बुकगंगावरती उपलब्ध आहे आणि अमेझॉन वरती पुस्तकं लिहिली आहेत. ती सिरीज आहे. म्हणजे कोरोना कुठून येतो, नंतर कोरोना हल्ला कसा करतो, कोरोना अटॅक्स आणि कोरोना इज डिफीटेड, ही ती पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत आणि ती विशेषतः लहान मुलांकरता लिहिलेत. कारण लहान मुलांच्या म्हणजे माझा अनुभव सांगतो, लहान मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि ते विचारून पालकांना भंडावून सोडत होते आणि अत्यंत साधी आणि बेसिक माहिती पालकांना नसल्यामुळे त्यांची पंचायत होत होती. त्याकरता ती पुस्तकं लिहिले. तर हा सांगण्याचा हेतू असा की आता आपण कित्येकदा ह्याचा उपयोग जो करतो तो कित्येकदा प्रचार माध्यमातून भीती पसरवली जाते. माझं व्यक्तिशः असं मत आहे की जो काही प्रश्न आहे त्याचं गांभीर्य असेल, त्याच्यावरचे जे उपाय आहे त्यातली जी चांगली बाजू आहे, पॉझिटिव्ह बाजू आहे, ती शरीरात जर का समाजासमोर मांडली तर मग समाज परस्परच त्याचा विरोध करेल आणि समज वाढल्यामुळे देखील आपल्याला आपला आत्मविश्वास वाढेल. म्हणून या पुस्तकांचा मी उल्लेख केला. तुम्ही पुस्तकांच्या ज्या अमेझॉनच्या लिंक्स असतील तर त्या तुम्ही वरती आपल्या सुरवाणीचा मुख्य ग्रुप आहे ना त्याच्यावर शेअर करा, म्हणजे मग ज्यांना कोणाला हवं असेल तर ते घेऊ शकतील. चालेल चालेल, हरकत नाही. मग थांबायचं का? तुम्ही सगळे थांबला पुस्तकाच्याबद्दल ते पण धन्यवाद. वैद्यांपासून फारच सावध राहायला सांगितलेलं आहे. नाही, तो आता 10वीच्या पुस्तकातला एक श्लोक आहे ना तो तर फार हे म्हणजे ती हास्योक्ती आहे, पण वैद्य राजा नमस्तुभ्यम यमराज सहोदर असं म्हटलंय. होय होय, त्यामुळे मला भीतीच वाटते लोकांची वैद्याबद्दल बोलताना. माझा सगळा प्रयत्न हा रोग तसाच नाही. मी एकूणच माझ्या हे झालं जोक सपाट, डॉक्टरांशिवाय कोणाचं काम होत नाही ना, त्यामुळे. आणि हल्ली असं झालंय ना, हल्ली थोडंसं असं झालंय की तुमच्यासारखे खूप कमी डॉक्टर्स राहिलेत की जे म्हणजे लोकांचा, पेशंटचा, पैशाचा, आर्थिक परिस्थितीचा विचार करणारे खूप कमी आहेत. हल्ली डॉक्टर्सनी असं जणू काही दुकान उघडलंय. अशा पद्धतीने आताचे डॉक्टर्स म्हणजे खूप महागातली औषधं देतात. ठराविकच दुकानातनं घ्यावं असा आग्रह करा. आपण सर्व ज्या वाईट प्रवृत्ती आहेत ना त्याचा ज्ञानाच्या मार्गाने विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. ज्ञान हाच मार्ग आहे ज्याच्यानी आपण या अपप्रवृत्तींचा विरोध करू शकतो. आणि म्हणून मी जे आत्ता भाषण दिलं माझा हेतू उलट पेशंट कमी व्हावेत असा आहे. मी डॉक्टर असलो तरी पेशंट वाढावे असा नाही आहे. असा विचार करणारे डॉक्टर्स हल्ली कमी झालेत, तोच हे आहे. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये तर इतका वाईट अनुभव आलाय पुष्कळ जणांना की विचारून सोय नाही. पण आयुर्वेदामध्ये वैद्याला 2 महत्वाची कर्तव्य सांगितले. एक रोगाचा सामना करणं हा एक भाग झाला, पण तो अर्धाच भाग आहे. अतिशय महत्वाचा जो भाग सांगितलेला आहे त्याच्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं वैद्यांचं. म्हणजे तुम्हाला रोग होऊ नये आणि पुन्हा रोग होऊ नये याकरता देखील जे जे काही सल्ला द्यायचा आहे तो देणं हे देखील वैद्याचं कर्तव्य आहे असं चरकांनी अगदी ठामपणे सांगितलं. त्यामुळे असे तुमच्यासारखे डॉक्टर घडावेत अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. कारण की हल्ली ती हायपोक्रेटिक ओथ पण विसरलेत आजकालचे डॉक्टर, असं कधी कधी वाटायला लागतं.
लोकांना तुम्ही आहात त्यामुळे खूप आधार आहे. आधार आहे, खरंच आहे. मार्गदर्शन असंच करत राहा. खूप खूप धन्यवाद.